श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या मैत्रिणींनो, तुम्हाला संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. चला तर आज आपण भोगीच्या भाजीविषयी बघूया. भोगीची भाजी संक्रांतीच्या आदल्या दिवशी बनवतात. ती सगळ्या मिक्स भाज्यांची भाजी म्हणजेच भोगीची भाजी बनवतात. चला तर आपण त्या भाजीविषयी बघूया. या तर मग आपण आज भोगीच्या भाजीविषयी बघूया. पहिल्यांदा आपण ही 14 भाज्यांची भाजी असते, बरोबर आहे. तर ही पहिलं आपण घेऊया बटाटं. इथं बघा, बटाटा घेतला आहे, ऊस घेतला आहे, बोरं घेतले आहेत, परत वालाची शेंग घेतली आहे, जाम घेतला आहे, आणि ही चाकवताची भाजी आहे, गाजर आहे, आणि ही काकडी आहे, आणि हे वांग आहे, आणि इथं थोडीशी गोबी पण मी ॲड केली आहे, आणि ह्याच्यामध्ये शेंगदाणे, वाटाणा, हरभरा आणि पौटा, हे झाले 4, आणि 1 वांग, काकडी 2, 3 गाजर, चाकवत 4, वाल 5, जाम 6, ऊस 7, बोर 8, आणि हे बटाटा 9, आणि ते 4. तर असे मिळून 13, आणि तीळ तांदूळ असे 14, 15, आणि गोबी 1, 16, 15-16 मिळून ह्याची भाजी बनवूयात आपण. चला तर तुम्हाला त्या भाजीची रेसिपी मी दाखवते. इथे ठेवलं आहे आपण पातेलं. आज ही भाजी आपण मेसवरच बनवणार आहोत, सकाळी बनवणार आहोत ही भाजी. हे बघा, भाजीत घातलं आहे मी तेल. भाजीत मुद्दामून जास्त तेल घातलं आहे, का तर पातेलं भरून भाजी करायची आहे ना, त्यामुळे मी तेल जास्तच टाकलं आहे. तेल तापूस तर आपण दुसरा मसाला काढूयात. तोपर्यंत पण टाकले आहेत तेलात मोहऱ्या, आणि टाकणार आहोत कढीपत्ता. आमचे घरचे मसाले, हा आहे धनिया पावडर, हा आहे काळा मसाला, हा आहे कांदा लसूण मसाला, आणि हा आहे गजराचा मसाला. चला तर आपण हा तेलात मसाला ॲड करणार आहोत. तेलात मसाला थोडासा चांगला फ्राय होऊ द्यायचा, म्हणजे भाजीला चांगली टेस्ट लागत आहे, लागते. मस्त बघा, तेल सुटत आहे मसाल्याला. आपल्या झाली आहे आता संक्रांतीची भोगीची भाजी. मीठ घालून घेतलं आहे थोडंसं. आता भाजी शिजल्यावर कशी लागते टेस्टला तुम्हाला मी नंतर सांगते पुढच्या व्हिडिओमध्ये. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.